बोलतोय, कारण सगळे मराठा आंदोलक आता मुंबईमध्ये धडकलेले आहेत। कालपासून सीएसएमटी परिसरात मराठा आंदोलकांनी ठिय्या दिलेला आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मागवावा लागलेला आहे। रॅपिड ॲक्शन फोर्स सुद्धा दाखल आहे। आपण अधिक विचारूया आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांना। सचिन, मगाशी पोलिसांनी या ठिकाणी गर्दी करू नका, वाहतूक कोंडी करण्याचा प्रयत्न करू नका असं आवाहन पोलिसांनी आंदोलकांना केलं होतं। खूप मोठी कुमक आता आलेली आहे सीएसएमटी स्थानकासमोर, काय अपडेट? खरं तर या ठिकाणी आपण पाहू शकताय हे जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलचा पुढला परिसर आहे, मुंबई महानगरपालिकेचा पुढला परिसर आहे। या परिसरामध्ये आंदोलकांनी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी केली आहे। खरं तर आझाद मैदानावरती जो काही चिखल साचला किंवा पाणी साचले किंवा त्या ठिकाणी पर्यटकांना जाण्याची जागा नाही आहे, त्यामुळं हे सर्व पर्यटक जे आहेत हे आता सर्व पर्यटक या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे त्या टर्मिनल पुढे जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये हे सर्व आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। आंदोलक या ठिकाणी जमलेले आहेत। खरं तर आपण पाहू शकताय हे आंदोलक मोठ्या संख्येने या ठिकाणी आहेत। घोषणाबाजी चालू आहे। पोलिसांनी या ठिकाणी वारंवार आंदोलकांना आव्हान केले की या ठिकाणून थांबू नका, या ठिकाणून पांगा, मात्र आंदोलक काय या ठिकाणी पोलिसांचं ऐकण्याच्या मानसिकतेत नाही। घोषणाबाजी या ठिकाणी चालू आहे। पोलिसांचं आंदोलक ऐकत नसल्याने या ठिकाणी रॅपिड फोर्सही बनवण्यात आली आहे। पोलीस या ठिकाणी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत। मनोज जरांगे पाटील यांची जी ऑडिओ क्लिप आहे ही ऑडिओ क्लिप या ठिकाणी पोलीस आंदोलकांना ऐकवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र हा जो चौक आहे हा मोकळा करण्याचं नाव आंदोलक घेत नाही आहेत। या ठिकाणी आंदोलकांची संख्या ही वाढत चालली आहे। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, त्या आंदोलकांशी आपण या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय। काय सांगा? खरं तर या ठिकाणी आझाद मैदानामध्ये आंदोलन चालू आहे, आंदोलक मात्र बाहेर गर्दी करत आहेत। आम्ही हनुमान पाटील पिसा नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्याच्या टाकळा या गावातून आलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला ओबीसीतूनच मराठा बांधवांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मुंबईतून हलणार नाही, हा संपूर्ण मराठा बांधवांचा ठाम निर्धार आहे। आणि जोपर्यंत आरक्षण आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मराठा बांधवांना एक सांगू इच्छितो की कोणत्याही आमदार, खासदार, मंत्र्याची जरांगे पाटलाच्या आरक्षणासंदर्भात पोस्ट करू नका। त्यांनी तुम्हाला पाठिंबा दिला म्हणजे काय आपल्या समाजावर उपकार केले नाहीत। त्यांना जर खरंच मराठा समाजाचा कैवार असेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पद स्वीकारू नाही। त्या आमदार खासदारांचे आपण स्वागत करू। खरं तर मराठा आरक्षणासाठी या ठिकाणी आमदार खासदारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी आंदोलक करतायत। काय सांगाल? आंदोलनात चालू आहे, मात्र आंदोलक जे आहेत या ठिकाणी बाहेर गर्दी करतायत। आंदोलक हे बाहेर गर्दी कशामुळे करतात? मनोज दादांनी सांगितलेलं आहे की शांततेत आंदोलन करायचं आहे आपल्याला। आणि काय झाले, काल 2 दिवस झाला आम्ही इथं आलो। 2 दिवसापासून इथं कसली खाण्याची सोय नाही, पाणी नाही प्यायला, हॉटेल चालू नाहीत, काय नाही। आणि आमच्या मराठी माणसाचे इतके खूप हाल झाले तिथं 2 दिवसात, तरी पण आम्ही 1% तो मागं सरकणार नाहीत। आम्ही मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार, आम्ही मराठा आरक्षण घेणार म्हणजे घेणार असं या ठिकाणी आंदोलक सांगतायत। आपल्याकडे काही आंदोलक आहेत, काय सांगा दादा? या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आंदोलक गर्दी करतायत। सर, मैदानाच्या बाहेर यायला मैदानात पूर्ण पाणी साचलेलं आहे। तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आता आमच्या मागण्या पूर्ण करा, नसता आम्ही घरी वापस जाणार नाही। तिथं मैदानात पुन्हा पाणी साचलेलं आहे, तिथल्या झोपायची व्यवस्था नाही, संडासची व्यवस्था नाही, कुठं जेवण्याची व्यवस्था नाही, कुठं पाणी नाही। आणि या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून परत एक सांगणं आहे की मराठा आमदार आता झोपले का? मताच्या वेळेस मराठ्यांच्या मतावर निवडून येतात, म्हणून आता सरकारला आणि मराठा आमदारांना सुद्धा यानंतर असं येणाऱ्या इलेक्शनमध्ये आमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर या रोषाला सामोरं जावं लागेल। एक मराठा। या ठिकाणी आपण पाहिलं कशा पद्धतीने आंदोलक जे आहेत या ठिकाणी रोष व्यक्त करतायत। खरं पाहिलं तर मुंबई ही मराठी माणसाची आहे आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी 105 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। मात्र जी मुंबई मराठी माणसाची आहे त्याच मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसापासून मराठी माणसाची अक्षरशः हाल अपेक्षा सुरू असून हा मराठी माणूस त्यामुळे पूर्ण वैतागलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्टुडिओ माहिती दिल्याबद्दल, मराठा आंदोलकांशी संवाद साधल्याबद्दल। ही अशी कुठलीही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मनोज जरांगेंशी इथे येण्याआधीच संवाद सुरू होता सरकारचा की तुम्ही येऊ नका, परिस्थिती बिकट होईल। अशी परिस्थिती नाही की इतके आंदोलक मुंबईमध्ये येऊ शकतील, कारण गणेशोत्सव सुद्धा आहे, त्यामुळे यंत्रणा कमी पडतील। पण तरी देखील मनोज जरांगे एवढ्या मोठ्या संख्येनं आंदोलकांसह मुंबईमध्ये आलेले आहेत। मुंबईमध्ये आता विषय एवढा
आहे की हे सगळेजण का रस्त्यावर आहेत, का वाहतूक कोंडी झालेली आहे. तर मुद्दा हा आहे की आतमध्ये आंदोलन करायचं होतं. ज्या आझाद मैदानामध्ये, त्या आझाद मैदानामध्ये माती आहे, पाऊस पडल्यामुळे पाणी साचलंय आणि चिखल सगळा तयार झालेला आहे. आता त्या चिखलात उठता बसता उभं राहता काहीच करता येत नाहीये या आंदोलकांना आणि त्यामुळे आंदोलक या आझाद मैदानाच्या बाहेरचा जो सगळा भाग आहे तिथं आता गर्दी करून आलेले आहेत. कारण महाराष्ट्रभरातनं आंदोलक येत आहेत आणि त्यांना आझाद मैदानामध्ये उभं राहता येत नाहीये, बसता येत नाहीये, आंदोलन करता येत नाहीये आणि त्यामुळे ते रस्त्यावर येऊन घोषणाबाजी करायला लागलेले आहेत. आता यामुळे झालंय असं की सगळ्या दिशेला जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरच थांबून आहेत आणि वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. प्रचंड गर्दी महापालिका आणि CSMTच्या समोर तयार झालेली आहे. सगळे आंदोलक घोषणाबाजी करतायत, आपला संवाद प्रसारमाध्यमांशी साधतायत आणि कुठेतरी आंदोलन करायचंय, उपोषण करायचंय म्हणून त्याला एनर्जी मिळावी म्हणून काही ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू असलेली आपल्याला दिसते. CSMT स्थानकासमोरची एक दृश्य आपण बघतोय. अक्षरशः त्या भागाला पोलीस छावणीचं रूप आलंय. खूप मोठ्या संख्येनं पोलिसांची कुमक तिथे मागवली गेली आहे कारण एवढी गर्दी रस्त्यावर उतरली आहे तर अनुचित प्रकार कुठला घडू नये. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आझाद मैदानातली दृश्य, जिथे कुठे थोडीफार जागा आहे, उभं राहण्यापुरती जागा आहे, तिथे आंदोलक आझाद मैदानात एकवटलेले आहेत. पण पावसामुळे आझाद मैदानात सगळा चिखल झाला असल्या कारणाने अनेक आंदोलक हे बाहेर सुद्धा जमायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. खरं तर या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून सरकारनं मनोज जरांगे यांना विनंती केलेली होती की तुम्ही मुंबईमध्ये येऊ नका, गणेशोत्सव आहे, अजून परिस्थिती बिकट होऊ शकते, यंत्रणांसमोर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात आणि आंदोलकांना सुद्धा त्रास होऊ शकतो, त्यांच्या खाण्यापिण्याची उठण्या बसण्याची व्यवस्था कदाचित होऊ शकणार नाही. आणि तरी देखील सगळ्या तयारीनिशी मराठा आंदोलक आलेला आहे. अंतरवाली सराटीतून निघताना मनोज जरांगेंनी आवाहन केलं होतं की शांततेत सगळ्या आंदोलकांनी आवाहन करायचं आहे. मात्र आता घोषणाबाजी झालेली दिसते. थोडासा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे. आणि आंदोलक आता CSMT स्थानकाच्या समोर, महापालिकेच्या समोर जो मोठाच्या मोठा रस्ता आहे त्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत, ठिय्या मांडून बसलेले आहेत. आम्ही काही आता इथून हटणार नाही. मनोज जरांगे काय म्हणतात त्याच्यानंतर आम्ही पुढची भूमिका स्पष्ट करू. पण मनोज जरांगेंनी आवाहन केलंय की अजिबात गोंधळ घालू नका, कुठलाही अनुचित प्रकार करू नका. आंदोलन आपल्याला शांततेत करायचं आहे आणि शांततेत आपल्याला आरक्षण घेऊन जायचं आहे. पण आंदोलक मात्र थोडेसे नाराज आहेत, आक्रमक आहेत. त्यांची 2 दिवसात जी काही गैरसोय झालेली आहे, इथे येऊन त्यांना जेवायला, उठा बसायला, वावरायला जे काही मिळालेलं नाही त्याच्यामुळे ते थोडेसे त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून आंदोलक आता थोडेसे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरलेत. आतमध्ये पाणी साचलं असल्या कारणानं, आझाद मैदानात चिखल आणि पाणी साचलं असल्या कारणानं त्यांना उभं राहायला जागा नाही आहे, बसायला आंदोलनासाठी जागा नाही आहे आणि म्हणून ते बाहेर गर्दी करताना दिसत आहेत. हजारो लाखो मराठा बांधवांची दारोमदार ही मनोज जरांगेंवर आहे. मनोज जरांगे जे म्हणतात तेच हे सगळे आंदोलक करतात. मनोज जरांगे हे या सगळ्या आंदोलकांचा नक्की विचार करतील आणि आरक्षण घेऊन परत जाऊ यासोबतच आज दिवसभराचा त्यांना 1 दिवसाचीच परवानगी मिळाली, तर उद्याची परत परवानगी मिळते का हे संध्याकाळीच आपल्याला कळेल. पण या दरम्यानच्या काळामध्ये, या आंदोलनाच्या दरम्यान या लाखो हजारो मराठा बांधवांचं नुकसान होऊ नये, त्यांची परवड होऊ नये अशी मात्र किमान सामान्य व्यक्ती म्हणून आपण अपेक्षा करायला हवी. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. आज दिवसभरासाठी 5 वाजेपर्यंत परवानगी मिळालेली आहे की आझाद मैदानात आंदोलन करा. पण आंदोलक सगळे मराठा आरक्षण घेऊनच जाणार याकरता घोषणाबाजी करताना आणि फेटा हातात घेऊन नाचताना आपल्याला दिसत आहेत. जी काही परिस्थिती आहे ती आनंदात साजरी करायची आणि आरक्षण घेऊनच जायचं अशी या सगळ्या आंदोलकांची भूमिका आहे. 2 विभिन्न भावना ही गर्दी बघितल्यानंतर मनात नक्की उत्पन्न होतील, कुठल्याही सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतील त्या भावना. त्या अशा की एका बाजूला या आंदोलकांचा मराठा आरक्षणासाठीचा लढा आणि त्याकरता आहेत त्या परिस्थितीत सुद्धा घोषणाबाजी करणारे आणि नाचणारे हे सगळे मराठा आंदोलक, आणि दुसरीकडे या भावना नक्की आहेत सामान्य माणसाच्या की या सगळ्यांची परवड व्हायला नको, या सगळ्यांना कुठला त्रास व्हायला नको.
एकत्र गर्दी आली की कुठला अनुचित प्रकार घडू नये आणि त्याचा फटका अनेकांना बसू नये हीच यंत्रणांची सुद्धा जबाबदारी असते आणि त्यामुळे यंत्रणा रस्त्यावर सज्ज आहेत. सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या पोलिसांच्या सुट्या रद्द केलेल्या आहेत. सगळ्या यंत्रणांच्या सुट्या गणेशोत्सवाच्या रद्द केलेल्या आहेत. त्यांना परत बोलावलं गेलेलं आहे. आणि आत्ता CSMT स्थानकाच्या समोर महापालिकेच्या समोर जो दक्षिण मुंबईकडे जाणारा गिरगावकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवर किती ट्रॅफिक जाम झालंय आपण बघतोय. आता आपण नवी मुंबईला सुद्धा जाऊया कारण नवी मुंबईमध्ये या सगळ्या लोकांच्या राहण्याची उठण्या बसण्याची व्यवस्था सरकारनं केली होती. तर नवी मुंबईमध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झालेली आहे. बघा ही दृश्य नवी मुंबईची. गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये अधिक त्रस्त झालेले वाहन चालक असतात आणि त्यात आपण बघतोय मराठा आंदोलनाचा मुंबईकरांना जसा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय तसाच नवी मुंबईकरांना सुद्धा सोसावा लागतोय. अवजड वाहनांना मुंबईत प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे ठाणे बेलापूर रोडवर ही वाहतूक वळवण्यात आली आहे आणि परिणामी ठाणे बेलापूर महामार्ग मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडीत फसलेला दिसतोय. रस्ता दिसतच नाहीये. सगळी वाहतूक कोंडी दिसे. ही मुंबईची दृश्य CSMT समोरची आणि नवी मुंबईची दृश्य वाहतूक कोंडीची. ही वाहतूक कोंडीची नवी मुंबईची दृश्य आहेत. दोन दृश्य एका वेळेला आपण आपल्या प्रेक्षकांना 4 दृश्य दाखवूया आपण एका वेळेला एका प्रेक्षकांना. तुम्हाला दृश्य बघितल्यावर लगेचच कळेल कुठली कुठली दृश्य आहेत. एका बाजूला गर्दी जी दिसते तुम्हाला एका विंडोमध्ये ती CSMT स्थानकासमोरची महापालिकेच्या समोरची दृश्य आहेत. त्याच्या बाजूला मनोज जनांगे आपल्याला दिसत आहेत आंदोलन करताना आझाद मैदानात बसलेले आहेत. पण त्यांच्या समोर ते जिथे बसलेत छोटंसं जे काही पंडाल बांधलेलं आहे त्याच्या समोर मात्र खूप मोठ्या प्रमाणात आझाद मैदान कोरडं नाही आहे. ओलं झालेलं आहे. पाऊस पडलाय त्यामुळे चिखल साचलेला आहे. तर ही जी खालची गर्दी तुम्हाला दिसते खालच्या विंडोमधली गर्दी ती आझाद मैदानातली थोडीशी गर्दी आहे. काहीच लोकांना उभं राहायला तिथं जागा मिळालेली आहे त्यामुळे ती गर्दी आपल्याला दिसते आणि चिखल तुम्हाला दिसतोय. आझाद मैदानातला हा पाणी भरलेला सगळा चिखल दिसतोय. आता इथे आंदोलक कसे उभे राहणार त्यामुळे आंदोलकांची झाली आहे पंचायत आणि त्यामुळे आंदोलक CSMT स्थानकाच्या समोर गर्दी करायला लागले. तर एवढ्या मोठ्या संख्येनं आलेले जे आंदोलक आहेत ते जाणार कुठे त्यामुळे ते रस्त्यावर आता उतरलेले आहेत. पोलिसांची गर्दी आपल्याला दिसते. पोलीस या सगळ्या आंदोलकांना थोडंसं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून वाहतूक कोंडी तरी कमी होईल पण तसं काही चित्र दिसत नाही. आणि चौथं जे दृश्य आहे ते नवी मुंबईचं दृश्य आहे बेलापूरचं जिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतोय. आरक्षणामुळे मुंबईकरांना जसा वाहतुकीचा फटका बसलाय तसाच नवी मुंबईकरांना देखील बसण्याची शक्यता आहे. मी सध्या जुहीनगर स्टेशनच्या बाहेर आहे ठाणे बेलापूर रोडवरती. या रोडवरती ठाण्याच्या दिशेने कल्याण डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाल्याचे दिसून येते. सध्या सकाळपासूनच या मार्गावर ते ठाण्याच्या दिशेने जाणारे वाहन कोंडी झाल्यामुळे कोपरखैरणे ऐरोली वाशी या परिसरातील वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागेल हे मात्र निश्चित. मुंबईच्या दिशेने अवजड वाहनांसाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी बंदी घातल्यामुळे कालपासूनच या मार्गावर ते मोठे अवजड वाहनांची कोंडी झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे सर्वसामान्य नवी मुंबईकर असो ठाणेकर असो किंवा कल्याण डोंबिवलीकर असो ठाणे बेलापूर रोडने वापर केला असेल तर निश्चितच वाहतुकीचा सामना करावा लागेल हे मात्र या सध्याच्या तरी परिस्थितीवरून दिसून येत आहे. विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. नवी मुंबईचे दृश्य. नवी मुंबईमध्ये सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे. वाहतूक कोंडीने नवी मुंबईकर सुद्धा हैराण झालेला आहे. आता मुंबईमध्ये ट्रॅफिक होऊ नये म्हणून अवजड वाहनांना तिकडे हलवलं त्या रोडने ये जा करा म्हणून सांगितलं पण आता तिकडे बेलापूरला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपल्याला 4 दृश्य आम्ही दाखवतोय. बसमध्ये सगळे मराठा आंदोलक बसलेले आहेत. आता बसमध्ये अशासाठी बसले कारण कितीतरी वेळ रस्त्यावर नुसते उभेच आहेत किंवा रस्त्यावर बसतायत. पाऊस पडल्यामुळे रस्ते सगळे ओले आहेत. बसायला कुठे जागा नाही त्यामुळे मग बसमध्ये जाऊन बसलेले आहेत. थांबलेल्या ज्या बसेस आहेत CSMTला या बेस्टच्या बसेस त्या सगळ्यांमध्ये जाऊन बसलेले आहेत आणि घोषणाबाजी करतायत. सगळ्या ठिकाणी आपल्याला CSMTच्या आजूबाजूचा जो भाग आहे महापालिकेच्या समोरचा CSMT स्थानकाच्या समोरचा प्रेस क्लबच्या समोरचा
तर अशी सगळ्या दिशांची गर्दी आपल्याला बघायला मिळते. आझाद मैदानामध्ये चिखल आणि पाणी झाल्यामुळे सगळे आंदोलक आता रस्त्यावर उतरलेले आहेत. रस्त्यावर घोषणाबाजी करतायत, नाचतायत, आरक्षण मिळाल्याशिवाय जाणार नाही यासाठी आंदोलन करताना दिसत आहेत. पण हे आंदोलन अशा पद्धतीने आहे, आनंदात आहे, गाणी म्हणतायत, मनोज जरांगेंना पाठिंबा देताना दिसत आहेत. या सगळ्यांनी चलो मुंबईचा नारा दिला होता, त्याप्रमाणे थोडीशी काहीतरी शिधा आणि आपल्यासोबतच्या सुविधा घेऊन हे सगळे निघाले. एक हाक मनोज जरांगेंनी दिली आणि हे सगळे महाराष्ट्रभरातून मुंबईमध्ये आलेले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वानं म्हणजे मनोज जरांगेंनी घेतलेली आहे. कुठेही या गर्दीबरोबर अनुचित प्रकार घडू नये अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. गर्दीला कुठलाही आकार उकार नसतो, पण हे सगळे जण मराठा आंदोलक आहेत आणि हे सगळे जण एकत्र आलेले आहेत ते मराठा आरक्षणाकरता. एका बाजूला आझाद मैदानामधली दृश्य आणि दुसरीकडे पोलीस आंदोलकांना आवाहन करतायत, गर्दी करू नका, घोषणाबाजी करू नका, म्हणजे रस्ता जाम करू नका, वाहतूक कोंडी फुटू दे. पण आंदोलक ऐकायला तयार नाहीयेत. महिला पोलीस पण आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करतायत, गर्दी करू नका, वाहतूक कोंडी होऊ देऊ नका. पण आंदोलकच रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात उतरलेत कारण आतमध्ये आझाद मैदानात जागा नाही. त्यामुळे पोलिसांची सुद्धा पंचायत झालेली आहे, यंत्रणांची पंचायत झालेली आहे आणि आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत, आंदोलन करताना दिसत आहेत, जरांगेंना पाठिंबा देताना दिसत आहेत. खरं तर गणेशोत्सवाचा काळ आहे आणि गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये गणपती बघण्याकरता प्रचंड गर्दी असते. त्यात जे रोजचे चाकरमानी आहेत त्यांची सुद्धा येणं जाणं सुरूच असतं आणि अशा वेळी अशा परिस्थितीत पाऊस पाणी असताना मुंबईमध्ये येऊन आंदोलन करू नका असं आवाहन सरकारकडून मनोज जरांगेंना करण्यात आलेलं होतं. पण मनोज जरांगे आणि मराठा आंदोलकांचा निर्धार पक्का होता आणि त्यामुळे सगळेजण मुंबईमध्ये काल आले. आंदोलन उपोषणाला सुरुवात झाली. जरांगे आझाद मैदानामध्ये उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना 1 दिवसाची परवानगी वाढवून देण्यात आली. त्यामुळे ते आज सुद्धा दिवसभर आंदोलन उपोषण करणार आहेत. त्यांनी सरकारला असं आव्हान दिलंय की 1 दिवसाच्या परवानगी देण्याचा खेळ आमच्याशी खेळू नका, तर आम्हाला आरक्षण मिळाल्याशिवाय परत जाता येणार नाही. पण आता बघायचं आज संध्याकाळी 5 नंतर म्हणजे उद्या दिवसाचं त्यांना उपोषण करण्यासाठी होकार मिळतो का, त्यांना परवानगी मिळते का. ही त्यांना परवानगी कुठून मागायची असते तर त्यांना आझाद नगरला ते आंदोलनाला बसलेत म्हणून आझाद नगर पोलीस स्थानकातून त्यांना ही परवानगी मागावी लागते. त्याचं काम मराठा आंदोलक करतात. मराठा आंदोलक निवेदन देतात पोलीस स्टेशनला आणि मग पोलीस स्टेशन परवानगी देतं. आता उद्यासाठी परवानगी मिळते का हे बघायचं का आज दिवसभरातच आंदोलन संपतं हे देखील बघायचं. पण कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांना सुद्धा धोका होऊ नये आणि मराठा आंदोलकांचं सुद्धा नुकसान होऊ नये, मराठा आंदोलकांसोबत कुठला अनुचित प्रकार घडू नये अशी अपेक्षा नक्कीच आपण करू शकतो. CSMTच्या परिसरामध्ये पोलिसांबरोबरच रॅपिड ॲक्शन फोर्स पण दाखल झाली आहे. कारण एवढी मोठी गर्दी जमली की पुढे अनुचित प्रकार घडू नये याकरता जबाबदारी यंत्रणांची असते. त्यामुळे पोलिसांनी रॅपिड ॲक्शन फोर्सला सुद्धा बोलवून घेतलेलं आहे. कारण इतका मोठा लोंढा रस्त्यावर उतरलेला आहे. पुन्हा पुन्हा जे
जरांगे आवाहन करतायत त्यांची ऑडिओ क्लिप पोलिसांनी लोकांना ऐकवली की शांततेत आंदोलन करायचंय, गर्दीचं कुठलंही भयानरूप दिसायला नको.